तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि तुम्हाला माहिती आहे चहा विना माझा दिवस जात नाही हे सर्वांनाच माहिती आहे। आणि तुम्हालाच नाही तर माझ्या घरातल्यांना सुद्धा खूप महत्त्वाची म्हणजे माझ्या बारातली जर ही गोष्ट आहे की हिला सर्वात जास्त काय तर हिला सर्वात जास्त चहा आवडतो। आणि हे बिस्किट ना लहानपणी खाण्याचा एक वेगळाच आनंद होता, आता जास्त गोड वाटतात त्यामुळे आपण जास्त काय खात नाही। पण खरोखरच तेव्हा जेव्हा हे आपल्याला पार्लेजी बिस्किट मिळत होते 5 रुपयाचे म्हणा किंवा 2 रुपयाचे म्हणा, तेव्हा ती खुशीच वेगळी होती। आणि तुम्हाला सांगते माझं सगळं काम आवरलेलं होतं, सकाळी खूप लवकर उठले होते त्यामुळे काम सगळे झाले होते। धनुला स्कूलमध्ये सुद्धा नेऊन दिलेलं होतं आणि म्हटलं चला आता वेळ मिळाला तर आपण चहा घेऊयात, कारण मी जोपर्यंत धनुचं पुरं आवरणं होत नाही स्कूलचं तोपर्यंत मी चहा वगैरे काय घेत नाही। मग ती स्कूलला एकदा गेली की मी निवांत बसून चहा घेते। मग घेतला चहा आणि बिस्किट, बाहेर बघते तर काय वातावरण इतकं छान झालेलं होतं। आणि नंतर नाही का मग मी 11:15 झाले होते तेव्हा धनुला आणायला गेले होते। आणि हे बघा ही आमची गल्ली आहे ना खूप सुंदर आहे, मला खूप आवडतं कारण पार्किंगसाठी बी भरपूर जागा आहे बाहेर। आणि बघू शकता मी धनुच्या स्कूल नंतर ना धनुबाईची वाट बघतच होते की तेवढ्यात मावशी बोलल्या थांबा थांबा येईल लगेच। आणि आता आमची धनुसुद्धा आली। आणि धनु नाही का खूप लाजाळू आहे, म्हणजे ती जास्त काही बोलत नाही, ती तर घरी आल्यावर खूप बडबड करते। पण सर्वात पहिला प्रश्न तिचा हाच असतो की आई बाबा कुठे आहेत, बाबा कुठे गेला। तर तिला सांगते बाई बाबा ड्युटीवर गेले। बोलले बाबा ड्युटीवर का जातात, तिला म्हटलं तू जेव्हा मोठी होशील तेव्हा तुला कळेल। आणि सॉरी तुम्हाला मी 2 दिवस ना वेगवेगळ्याच रील अपलोड केल्या, कारण माझ्या मोबाईलचं ना चार्जर खराब झालं आहे, आता त्याची चार्जिंगच होत नव्हती, त्यामुळे म्हटलं आज नवीन कॉट आणूयात। तर मिस्टरांनी हा कॉट मला आणून दिला। आणि तुम्हाला सांगते यानंतर मी माझे रोज नेहमी डेली व्लॉगच पोस्ट करत जाईल, सॉरी त्याबद्दल। तर ही तयारी कशाची चालली आहे मी तुम्हाला सांगते। उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त ना आमच्या इथं नैवेद्य आरत्या वगैरे करतात, त्यासाठी ही धडपड आहे। नेक्स्ट डेला ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला सकाळीच 12च्या अगोदर आरत्या लावायचे होते, त्यासाठी मी दिवे तयार करण्यासाठी बसली। तर हे दिवे ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या विदर्भामध्ये अशा आरत्या वगैरे लावतात, आखाडी पौर्णिमा म्हणतात त्याला। आणि हे जे विदर्भातले आहेत त्यांनाच माहीत असेल ही प्रथा काय आहे। तर असा होता आजचा ब्लॉग, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि स्पेशल जर विदर्भातील असेल तर एक लाईक नक्कीच देऊन जा। बाय बाय मंडळी।